पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीतील मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक कर्मचाऱ्यांनी काढले होते। त्यामुळे स्ट्रॉंग रूम बाहेर पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करत यादव आघाडीच्या समर्थक महिलांनी आज दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी महिलांना आणि पत्रकारांना अरेरावी करत कारवाईची धमकी दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषदेच्या मतदान पेट्या शिवाजी चौकातील मराठा मंडळ सभागृहात स्ट्रॉंग रूम म्हणून ठेवल्या आहेत। या स्ट्रॉंग रूम परिसरातील काही घरांवर खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या। निवडणूक आयोगाच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने पोलीस बंदोबस्तामध्ये संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे हटवले होते। त्यावेळी यादव आघाडीच्या उमेदवार आणि काही कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात निषेध केला होता आणि निवडणूक आयोगाने कॅमेरे बसवावेत आणि स्क्रीन लावण्याची मागणी केली होती। याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीच हालचाल केली नाही। आज सकाळी पुन्हा यादव आघाडीच्या रुपाली माने, वर्षा पवार, सुरेखा अनुसे, सारिका गोंदकर, धनश्री पोळ, रुपाली माने, कल्पना भोसले, सुषमा पाटील या महिला उमेदवारांसह अनेक समर्थक महिला स्ट्रॉंग रूम परिसरात आल्या। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्याची स्क्रीन बाहेर लावावी अशी जोरदार मागणी महिलांनी केली। दरम्यान पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी महिलांसह पत्रकारांना कारवाईचा दम देत अरेरावी केली। त्यामुळे पोलीस अधिकारी आणि महिलांमध्ये वाद झाला। त्यानंतर यादव आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई गुलाबराव पोळ यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्ट्रॉंग रूम बाहेर LED स्क्रीन बसवण्याबाबत निवेदन दिलं। तर जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या उमेदवारांनी पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोगानेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याची स्क्रीन बाहेर लावावी अशी मागणी केली आहे। आम्हाला एकच सांगू वाटतं की थोडंसं प्रशासन हे एकतर्फी काम करतंय, हे सगळ्यांना जाणवतंय आणि हे आता आम्हाला ह्यामधून जाणवलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं विश्वासात, कारण कॅमेरा असणं ह्याच्यामध्ये अडचण काय हा समजत नाही आहे। तिथं असं नाही की आमचे कार्यकर्ते आतमध्ये जाऊन बसलेले आहेत किंवा आमचे कार्यकर्ते धाकटदपशा करतात, असं काहीच नाही। साधे कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये कुणी आतमध्ये शिरलं किंवा बाहेर आलं तर दिसणार आहे, म्हणजे उलट प्रशासनाला त्याची मदतच आहे। आणि असं असून सुद्धा प्रशासन काढतंय, ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हालासुद्धा थोडंसं विचार करावा भाग पडतंय। म्हणूनच इथं या सगळ्या महिला शक्ती इथं जमा झालेल्या आहेत। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्या ठिकाणी कॅमेरे बसवायला निवडणूक आयोगाची परमिशन घेऊन कॅमेरे बसवावेत किंवा निवडणूक आयोगाने स्वतः बसवावेत। आमचा कॅमेरे बसवायला विरोध नाही आहे, पण ह्याचा ॲक्सेस हा प्रायव्हेट कोणाकडे असावा ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आणि निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेऊन कॅमेरे बसवावेत किंवा निवडणूक आयोगाने स्वतः कॅमेरे बसवावेत आणि त्याचं स्क्रीनवर प्रदर्शन करावे।